आणि म्हणाला, हे जादूचं झाड आहे, जो दुसऱ्याला मदत करतो त्याला देव आणखीन जास्त भरभरून देतो. आजोबा आणि आजी खूप आनंदले. त्यांनी काय केलं, मग गावकऱ्यांना बोलवून त्यांच्यामध्ये सर्व आंबे वाटून टाकले. मग काय झालं, रोज लोक येणार आणि रोज दुपटीनं आज जेवढे वाटले त्याच्या दुप्पट त्या झाडाला लागणार, आज जेवढे वाटले त्याच्या दुप्पट त्या झाडाला लागणार. मग गावातील सगळे लोक त्यांच्या दयाळूपणाने खूप खुश झाले. गोष्ट ऐकून चिंटू म्हणाला, आजी खरंच असं होतंय का गं? आजी म्हणाली, हो बाळा, आपण जेव्हा कुणाला मदत करतो तेव्हा देव सुद्धा आपली मदत करतो. आजोबांनी चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, नेहमी चांगलं वाग, दुसऱ्याला मदत कर, हाच खरा जादू आहे. चिंटू हसला आणि म्हणाला, हो आजोबा आजी, मी रोज सगळ्यांना मदत करणार, सगळ्यांचं गोष्टी ऐकणार, त्यांनी काय म्हणलं ते त्यांचं ऐकणार आणि त्यांना मदत करणार. आजोबा आजींना खूप आनंद झाला आणि चिंटू आजीच्या ओटीमध्ये शांत झोपला. तर ह्या गोष्टीपासून आपल्याला काय बोध मिळतो, दुसऱ्यांना मदत करणारा माणूस नेहमी आनंदी राहतो आणि देव त्याला खूप मदत करतो आणि आनंदी ठेवतो. तर बाळांनो, आता आपल्याला काय करायचंय, पुढे माझ्या चॅनलला लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.